नमस्कार. आज आपण बनवणार आहोत चिकन मसाला. त्यासाठी एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकून उभा चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर त्यात थोडीशी हळद पावडर टाकायची आहे. त्यानंतर स्वच्छ धुतलेलं अर्धा किलो चिकन ॲड करायचं आहे. आता थोडीशी हळद पावडर आणि चवीपुरता मीठ टाकून चिकन व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. चिकन व्यवस्थित परतवून झालं की 5 मिनिटासाठी त्याच्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आहे. गरम पाणी ॲड केल्यानंतर व्यवस्थित एक उकळी काढून 10 ते 15 मिनिटं चिकन व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. पंधरा ते 20 मिनिटांनंतर आपलं चिकन व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे. ते चिकन एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. ह्याचा आपण चिकन मसाला बनवणार आहोत. आणि हे जे पाणी राहिलेलं आहे चिकन शिजवलेलं ते आपण चिकन रस्सा बनवण्यासाठी वापरू शकतो. हे बघा, चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे. आता एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे. थोडंसं मीठ व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण ओला मसाला टाकणार आहोत. आपण या ओल्या मसाल्यामध्ये बारीक चिरलेलं खोबरं, कांदा, आलं, लसूण, तीळ, जिरं, कोथिंबीर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र घेऊन व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे. त्यानंतर तो मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकून चिकन टाकून व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. वरतून चवीपुरता थोडंसं मीठ टाकून एकसारखं चिकन परतवून घ्यायचं आहे. थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आहे. दहा मिनिटासाठी चिकन शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनिटांनंतर बघा, आपलं चिकन किती व्यवस्थित शिजलेलं आहे आणि खाण्यासाठी तयार आहे चिकन मसाला. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.